भारतीय जनता पार्टीचे कुरुल जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार सचिन जाधव साहेब, कुरुल पंचायत समितीचे उमेदवार बिरुदेवजी मोठे, घोडेश्वर पंचायत समितीचे उमेदवार असलमभाई चौधरी यांच्या प्रचार सभेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे सोलापूर जिल्ह्याचे नेते आमचे मार्गदर्शक राजनजी पाटील साहेब, माजी आमदार यशवंत माने वानकर साहेब आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सगळे मान्यवर, गावगाड्यातनं आलेले सगळे भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारे देवतुल्य कार्यकर्ते आणि घराघरात ऐकणाऱ्या माय माऊल्या, मालक बोंबलणाऱ्याची माती विकते ग बसणाऱ्याचं सोनं विकत नाही अशा पद्धतीची परिस्थिती आज तालुक्यामध्ये आहे. गेली 8 दिवस झालं अनेक प्रचार सभा ऐकतोय. समोरचा उमेदवार खोटं पण ठासून सांगितलं जातंय. आता बाबासाहेब तात्यांनी सांगितलं की या गावच्या उपकेंद्राचा विजेच्या उपकेंद्राचा प्रश्न त्यांनी सांगितला की आम्ही मंजूर केलं. या ठिकाणी सगळ्या गावांमध्ये प्रचार सभांमध्ये एक सांगितलं जात आहे की या भागातल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना आम्ही मदत मिळवून दिली. मालक या ठिकाणी मी तारखेसहित सांगतो, 10 ऑक्टोबरला ज्या वेळेला पुराची परिस्थिती होती, 10 ऑक्टोबरला सोलापूरच्या रेस्ट हाऊसला जयाभाऊंना आम्ही भेटलो आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आम्ही मागणी केली, या ठिकाणचं मंडळ या पूरग्रस्त परिस्थितीतनं वगळले आणि त्या ठिकाणी पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे. यशवंत त्यांनी पालकमंत्र्यांना फोन केला, राजन मालकांनी फोन केला आणि पुढच्या 8 दिवसामध्ये त्या ठिकाणचं मंडळ शेतकऱ्यांना मदत देण्याचं काम सुरू झालं. मुख्यमंत्री साहेबांनी विशेष अधिकारातनं हे मंडळ या पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी खुलं केलं आणि या ठिकाणी खोटं पण ठासून सांगितलं जातंय. दुसरा विषय अजून सांगितला जातोय, या ठिकाणी आम्ही नरखेडचा जसा विकास केला तसा विकास या कुरुल गटाचा करणार. तात्या मी कधी नरखेडला आलो नाही, नरखेडचा शांघाय केलाय का कॅलिफोर्निया केलाय मला माहित नाही, मात्र तुम्हाला एवढीच हात जोडून विनंती करतो, एका बाजूला सामान्य माणसाच्या कल्याणासाठी काम करणारी भारतीय जनता पार्टी, एका बाजूला सामान्य माणसांना केंद्रबिंदू मानून काम करणारी भारतीय जनता पार्टी आणि दुसऱ्या बाजूला केवळ खोटे आरोप करण्याचं काम हे समोरचे उमेदवार करतायत. सकाळी राजन पाटलांचं नाव घ्यायचं, दुपारी यशवंत मानेंचं नाव घ्यायचं, संध्याकाळी अजिंक्य राणांचं नाव घ्यायचं आणि झोपताना बाळराजे पाटलांचं नाव घ्यायचं. अरे या तालुक्याच्या विकासाचं बोला, या मोहोळ दक्षिण भागाच्या विकासाचं बोला, या गावातल्या कुरुल गटाचं बोला, या ठिकाणच्या प्रश्नाचं बोला. हे सगळं एका बाजूला सोडून दिलंय, केवळ खोटे आरोप करण्याचं काम या ठिकाणी केलं जातंय. मी आपल्याला आवाहन करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. मी आपल्याला एक विनंती करतो, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री खमके आहेत, केंद्रामध्ये नरेंद्र मोदीजी आहेत, राज्यामध्ये देवाभाऊ आहेत, जिल्ह्यामध्ये जयाभाऊ आहेत आणि तालुक्यामध्ये राजन मालक आणि यशवंत तात्या आहेत. या ठिकाणी मालकांना जयाभाऊंनी सांगितलंय, या ठिकाणचे जे उमेदवार भारतीय जनता पार्टीचे निवडून येतील त्यांना तुम्ही जेवढी रक्कम मागाल तेवढा निधी देण्याची जबाबदारी पालकमंत्र्यांनी घेतली आहे. त्यामुळे मी आपल्याला एवढंच आवाहन करतो की येणाऱ्या 7 तारखेला भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरती या तालुक्यामध्ये जे उमेदवार उभे आहेत त्या सगळ्या उमेदवारांना प्रचंड मोठ्या मताधिक्याने आपण विजयी करा. भारतीय जनता पार्टीचा विजय निश्चित होणार आहे, मात्र या ठिकाणाहून जाताना आपण सगळेजण निश्चय करा की या विजयाचे शिल्पकार या तालुक्यातले आपण सगळेजण असले पाहिजे. या तालुक्याचा विजय होत असताना, या कुरुल जिल्हा परिषद गटाचा विजय होत असताना, कामती जिल्हा परिषद गटाचा विजय होत असताना त्या विजयाचे भागीदार आपण सगळे असले पाहिजे. एवढं आव्हान मी आपल्याला करतोय आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.